नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 15 आणि 18 मध्ये मुख्य रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या गटारीवर झाकण नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकहित मंचाच्या वतीने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे। लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक महापालिका प्रशासनाच्या वतीने कामे सुरू आहेत, परंतु स्थानिक ठेकेदारांकडून कामे तशीच अर्धवट ठेवली जात आहेत। मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गटारीवर गेल्या 6 महिन्यापासून अद्याप झाकण बसवण्यात आलेलं नाही, त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहन चालकांना, शाळकरी मुलांना, वयोवृद्ध लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी रास्ता रोको आंदोलन केलं असून येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका हद्दीतील सुरू असलेले सर्व विकास कामे बंद पाडू असा इशारा यावेळी दिला गेला। आणि यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक, नदाब पेंटर, शाहरुख सनदी, उमार नाईक, संजय पावसकर, इरफान खाटीक, गणेश थोरवे, सतीश काशीद, मजर मुल्ला, राधाकृष्ण चावला, युनुस जमादार, मलिक बेपारी, अमित कांबळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Facebook पेजला लाईक करा, Instaला फॉलो करा।